Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel and today we are going to learn the song of the song lesson. नमस्कार विद्यार्थ्यांनो, the song of the song lesson हा तुमच्या 8th स्टँडर्ड इंग्लिशचा लेसन आहे. जर तुम्ही शिक्षक असाल आणि हा जर लेसन तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तर तो कसा शिकवायचा, किंवा जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला हा लेसन शिकायचा असेल तो कसा शिकायचा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण या लेसनचं जो ट्रान्सलेशन आहे, मराठीत शब्दशः अनुवाद जो आहे तो मी केलेला आहे. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त आता हा शिकवायचा कसा किंवा शिकायचा कसा आपण आता इथे बघूया. नमस्कार, माझं नाव आहे सपना, टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. तर वेळ न घालवता आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूया. द सॉन्ग ऑफ द सॉन्ग हा आहे लेसन आपला. आता या लेसन मध्ये तुम्ही पाहिलं असेल की अकबर बादशाह आहे, त्याच्या दरबारामध्ये तानसेन आहे, त्याच्याकडे नवरत्न होती आणि त्या नवरत्नापैकी तानसेन हा अप्रतिम गायन करायचा आणि अकबर बादशाह कसा त्याच्यावर फिदा होता. पण तो म्हणतो की नाही, मी काही इतका महान गायक नाहीये जितकं तुम्हाला वाटतं, माझ्यापेक्षाही महान गायक आहे. तर अकबर बादशाहला उत्सुकता वाटते, तो म्हणतो त्यांना बोलवून घे. तर तो काय म्हणतो तानसेन की मी बोलवू नाही शकत आहे, कारण तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल. तर त्याला आणखी क्युरिओसिटी वाटते की का जावं लागेल. तर ही सगळी स्टोरी मग पुढे काय काय घडतं तर आपण मुद्देसूद शिकूया. जेव्हा तुम्ही धडा शिकवणार असाल किंवा शिकणार असाल, स्टेप 1 रीड अँड अंडरस्टँड द स्टोरी. म्हणजे तुम्हाला धडा वाचावा लागेल आणि ती स्टोरी जी कथा आहे ती समजून घ्यावी लागेल. लेट लुक ऍट द स्टोरी इन सेक्शन्स टू ग्रास्प द मीनिंग अँड इमोशन्स बिहाइंड इट. म्हणजे ही कथा आहे, या कथेचा अनुवाद आहे, पण त्याच्या मागची जी भावना आहे, इमोशन्स आहे, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सेक्शन 1 अकबर्स ऍडमायरेशन ऑफ तानसेन. आपण इतकं समजून घेऊया की अकबर काय करतो. ऍडमायरेशन म्हणजे काय करतो, कौतुक करतो तानसेनचं त्याच्या गायनाबद्दल. अकबर प्रेझेस तानसेन फॉर हिज ब्युटिफुल सिंगिंग. म्हणजे अकबर त्या तानसेनचं कौतुक करतो त्याच्या सुंदर गायनाबद्दल. हाऊएव्हर तानसेन हंबली रिप्लाइज दॅट देयर इज समवन हू सिंग्स इवन बेटर दॅन हिम, हिज गुरु संत हरिदास. त्यावेळेस तो काय करतो तानसेन की अगदी नम्रपणे म्हणतो की माझ्याही पेक्षा कोणीतरी अधिक चांगलं गाणारं इथे आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की तानसेन शोज ह्युमिलिटी. म्हणजे या पहिल्या ज्या पॅराग्राफमध्ये आपल्याला कळतं की तानसेन नाकारतोय की माझ्यापेक्षाही कोणीतरी बाहेर येते. याच्यामध्ये ह्युमिलिटीचा अर्थ काय आहे, विनम्रता. तर तो एक विनम्रतेचा भाव दाखवतो की माझ्याही पेक्षा कोणीतरी आहे. ते यातनं आपल्याला काय कळतं मॉरल की ट्रू ग्रेटनेस. म्हणजे तानसेनला महान गायक म्हटलं जातं, पण त्याची महानता कशामुळे सिद्ध होते, तर ट्रू ग्रेटनेस लाईज इन रिकॉग्नायझिंग अदर्स टॅलेंट अँड बिंग हंबल. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याचं टॅलेंट किंवा त्याच्यामध्ये असणारं जे कौशल्य आहे ते ओळखू शकलो तर खरे आपण महान असू, असं त्यांना इथे शिकवायचंय. आपल्याला सध्या एखादी गोष्ट जरा चांगली यायला लागली तर आपल्याला खूप भारी वाटतं की यार माझ्यासारखं कोण करत नाही. पण इथे तानसेन ज्याला जग महान म्हणतोय तो म्हणतो की माझ्यापेक्षा कोणीतरी महान आहे. हे मॉरल आपल्याला इथे शिकायला मिळतं. सेक्शन 2 अकबर्स क्युरिओसिटी. आता अकबरची उत्सुकता खूप ताणलेली आहे, कारण ज्याला आपण इतकं भारी समजतो, जो आपल्या नवरत्नापैकी एक रत्न आहे, त्याच्याही पेक्षा कोण असं भारी आहे. अकबर वॉन्ट्स टू मीट संत हरिदास अँड इन्सिस्ट ऑन इन्व्हायटिंग हिम टू द कोर्ट. आता हा महाराज आहे, हा राजा आहे, तर या राजाचं म्हणणं आहे की त्याला आपल्या दरबारात बोलव. तानसेन एक्सप्लेन्स दॅट हिज गुरु वोंट कम इवन इफ समॉन्ड बाय द एम्परर हिमसेल्फ. म्हणजे राजांनी जरी त्याला बोलवलं गुरुला त्याच्या, तरी ते येणार नाहीत असं तो सांगतोय. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणजे या स्टोरीमध्ये की अकबर क्युरिओसिटी शोज हिज लव्ह फॉर म्युझिक. यात आपल्याला एवढं कळतं. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला कळतं की अकबर बादशाहला भेटायचंय, कारण तो राजा म्हणून नाही भेटायचंय, त्याला संगीत म्युझिक बद्दल इतकं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी त्याला भेटायचं की जर तानसेन इतका भारी गातो तो दुसरा कसा गात असेल. तानसेन रिस्पेक्ट फॉर हिज गुरु इज एव्हिडंट. मॉरल जेन्युइन आर्ट अँड डिव्होशन कॅन नॉट बी कमांडेड. म्हणजे तानसेनला जे गुरुबद्दल प्रचंड आदर आहे. आणि आपल्याला या सेक्शन 2 मधनं किंवा याच्यामधनं काय कळतं की जी खरी कला आहे ना, तिला कोणीही तिच्या हुकूमत नाही गाजवू शकत आहे. मग तो राजा असो नाही तर कोणी असो, कारण ती खरी कला आहे. आता स्टेप 4 सेक्शन 3 मीटिंग संत हरिदास. आता जे त्याचे गुरु आहे त्यांचं नाव आहे संत हरिदास. आता त्या हरिदासांना भेटल्यावरच्या मीटिंग आपण असं टप्पे केलेत ना, त्या टप्प्यात काय होतं बघा. तानसेन अँड अकबर विजिट संत हरिदास
डिस्पाइट परस्युएशन द गुरु रिफ्युजेस टू सिंग. म्हणजे ते जातात, भेटतात, तो म्हणतो गा, पण गुरु काय म्हणतात, नाही मी गाणार नाही. तानसेन uses a deliberate mistake to prompt his guru to correct him. तानसेन हुशार होता, त्याला माहिती होतं गुरु समोर आपण चूक केल्यावरती गुरु गायल्याशिवाय राहणार नाही. मग तो मुद्दामून त्यांच्या समोर चुकीचं गायला लागतो आणि पुढे काय होतं, संत हरिदास इव्हेंच्युअली सिंग्स अँड लिव्हिंग अकबर मेस्मराइज्ड. म्हणजे तो अक्षरशः त्या अकबर बादशाला स्तंभित करून सोडतो, आश्चर्यचकित करून सोडतो की काय असतं खरं गायन. इथे या जो आपण सेक्शन 3 यात लक्षात काय ठेवायचं की संत हरिदास लिव्स अ सिंपल ऑस्टियर लाईफ डिवोटेड टू म्युझिक अँड स्पिरिच्युअलिटी. म्हणजे ते अतिशय निष्कांचन आणि साध्या पद्धतीनं आयुष्य जगत असतात आणि त्यांनी काय केलेलं असतं की त्यांचं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे कशासाठी, संगीतासाठी आणि स्पिरिच्युअलिटीसाठी. तानसेन क्लेव्हरली मेक्स अ मिस्टेक टू हिअर हिज गुरु सिंग्स. मॉरल यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं, जेव्हा संत हरिदासांना अकबर बादशाह तानसेन भेटतात त्यावेळेस की ट्रू आर्ट फ्लोज नॅचरली. कारण खरी जी कला आहे ती अगदी नैसर्गिक पद्धतीनं वाहत जाते विदाउट एफर्ट ऑर एक्सपेक्टेशन. कसल्या अपेक्षेशिवाय ती निखळपणे बाहेर येते. आता अकबर आज तानसेन व्हाय ही कांट सिंग लाईक हिज गुरु. म्हणजे आता पुढे काय होतं, अकबर बादशाहला प्रश्न पडतो की अरे तू तुझ्या गुरुसारखं का गाऊ शकत नाहीये. तानसेन explains that he sings for the emperor's command, but his guru sings only for God, making it divine. कारण तानसेन त्यांना सांगतो की अकबर बादशाह, तुम्ही बादशाह आहात, मी गुरुसारखं गाऊ नाही शकत कारण माझे गुरु हे परमेश्वरासाठी गातात. ते कोणाच्या आज्ञेसाठी गात नाही, कोणत्या राजाचं कौतुक करण्यासाठी गात नाही. ते गातायत फक्त आणि फक्त संगीत, प्युअर म्युझिकसाठी गातात आणि मी गातोय ते कोणाचे तरी प्रेज करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी किंवा राजासाठी, राजाला खुश करण्यासाठी. तानसेन एक्नॉलेजेस द डिवाइन क्वालिटी ऑफ हिज गुरुज म्युझिक. म्युझिक बॉर्न आउट ऑफ प्युअर डिवोशन इज अनमॅच. म्हणजे समर्पित भावाने केलेलं संगीत आणि कोणासाठी तरी कौतुक किंवा कोणाच्या तरी आज्ञेवर केलेलं संगीत यामध्ये प्रचंड फरक आहे, इथे आपल्याला दिसून येतोय. तानसेन इज अ टॅलेंटेड म्युझिशियन. म्हणजे तानसेन हा महान संगीतकार होता, महान गायक होता. बट ही हम्बली ऍडमिट्स हिज गुरु इज सुपिरियर. जरी तो महान होता परंतु तो मान्य करत होता की त्याचे जे गुरु आहेत संत हरिदास हे अधिक जास्त चांगले गायन करतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त महान आहेत. संत हरिदास म्युझिक इज डिवाइन बिकॉज इट इज अन ऑफरिंग टू गॉड. कारण त्यांचं संगीत खूप भारी आहे, दैवी शक्तीचं आहे, कारण ते देवासाठी गायलेलं आहे. नॉट फॉर प्रेज और कमांड. कोणा राजासाठी नाही. द स्टोरी हायलाइट्स ह्युमिलिटी डिवोशन अँड द प्युरिटी. म्हणजे इथे आपल्याला दिसतं की सगळ्यात महत्वाच्या कोणत्या गोष्टी या स्टोरी मधल्या. मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट आणि हे शिकवणं आवडलं असणार आहे. जर शिक्षक असाल तर मला नक्की सांगा की तुम्हाला याच्यात काही ऍडिशन हवेत का, आणि जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. आणखी कोणता धडा शिकवून हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.